तर बघा, चंपाषष्ठी निमित्त 21 ते 26 नोव्हेंबर श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचे आहे. ते कसे करावे, त्याची महती काय, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. सो हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर बघा, आता लवकरच मल्हारी षडरात्र उत्सव सुरू होणार आहे. तर जेव्हा चंपाषष्ठीच्या आधी जेव्हा मार्गशीर्ष महिना सुरू होतो, त्याचा हा पहिला दिवस ते मार्गशीर्ष महिन्याचा 6वा दिवस, या 6 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वांनाच मल्हारी षडरात्री उत्सव साजरा करायचा असतो. म्हणून आपण मल्हारी सप्तशती या अद्भुत आणि दिव्य ग्रंथाचं पारायण करत असतो. मल्हारी षडरात्र उत्सव 21 नोव्हेंबर ते 25 म्हणजे 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर म्हणजे या 6 दिवसांच्या कालावधीमध्ये चंपाषष्ठी या दिवशी पर्यंत, हा 6 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री खंडोबा महाराज यांची उपासना करायची असते, सेवा करायची असते. तर बघा, मणी आणि मल्हार या 2 राक्षसांना ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं होतं का कोणीही त्यांचा पराभव करू शकत नाही. आणि हे 2 राक्षस प्रचंड पराक्रमी होते आणि सज्जन लोकांना ते त्रास देऊ लागले. त्यांच्या त्रासातून सज्जन लोकांची मुक्ती व्हावी, तृप्ती व्हावी म्हणून भगवान शंकरांनी खंडोबाचे रूप मात्र धारण केले आणि मग त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले. आणि हे युद्ध मणिचल पर्वतावर सुरू झाले. आणि बघा, त्यांच्यामध्ये मणी हा शरण आला आणि मल्हार ठार झाला. म्हणून भगवान शंकराने खंडोबाचे रूप धारण करून प्रजेला सुखरूप करून त्या दोघांपासून मुक्ती मिळवून दिली होती. म्हणून भगवान शंकराचे रूप असलेले खंडोबा महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. म्हणून आपण षडरात्र उत्सव साजरा करत असतो. बऱ्याच घरांमध्ये आपण फक्त आणि फक्त आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो, पण आपण आपल्या देवाची सेवा मात्र करत नाही. आपण आईची सेवा करतो, पण बापाची सेवा आपल्याकडून घडते का? तर बघा, प्रत्येक घरामध्ये महिला शारदीय नवरात्र उत्सवामध्ये किंवा चैत्र नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवतेची म्हणजेच आई भगवतीची भरभरून सेवा करतो, दुर्गा सप्तशती पाठ करतो. त्याच पद्धतीने आपल्याला या 6 दिवसांच्या कालावधीमध्ये भगवान शंकराचं रूप असलेल्या खंडोबा महाराजांची सुद्धा सेवा करायची आहे. आपल्याला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. अतिशय सुंदर आणि दिव्य अनुभूती असा हा ग्रंथ आहे. मल्हारी सप्तशती तर आपल्या आयुष्यामध्ये कामाच्या व्यापामुळे आपल्याला दरवर्षी पाहिजे तसा मान सन्मान करता येत नाही. आपल्याला आपल्या कुलदेवीला किंवा कुलदेवाला जाऊन, जेजुरीला जाऊन तळी भरणे शक्य होत नाही किंवा बऱ्याच काही अडचणींमुळे त्यांच्या मूळ पीठावर जाणे सुद्धा शक्य होत नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर, किंवा काही लोकांना तर माहिती सुद्धा नाहीये की खंडेराव महाराज हे सुद्धा आपले कुलदैवत आहेत. आपल्याला असं वाटतं का फक्त आपली देवीच कुलदेवी आहे, पण नाही. कुलदेव सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचे एकच आहे, ते म्हणजे आपले खंडोबा महाराज. आणि देवीच्या काही 3.5 शक्तिपीठ आहे, यामधली प्रत्येकाची मात्र कुलदेवी ही वेगवेगळी असू शकते, पण कुलदेव सगळ्यांचे एकच आहे. म्हणून ही सेवा सर्वांनीच करायची आहे. बघा, ज्याप्रमाणे नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जाते, अगदी त्याच प्रथेनुसार कुलदेवाची सुद्धा घटस्थापना केली जाते. आणि ज्यांच्याकडे नसेल पद्धत, त्यांनी मात्र सेवा आवर्जून करावी. बघा, आणि जे सेवेकरी आहेत ना, ते प्रत्येक जण ही घटस्थापना करत असतात. म्हणून ज्या पद्धतीने आई भगवतीची आपण सेवा करतो किंवा सेवा केली, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या वडिलांची देखील सेवा करायची आहे. बघा, आपण जेव्हा पितरांची सेवा करतो तेव्हा ज्या घरामध्ये सासू सासरे दोघीही वारलेले असतात, तिथे सासऱ्यांच्या तिथीलाच आपण सासूला सुद्धा जेवू घालत असतो. म्हणजे बघा, आईला मान लागत नाही, मात्र वडिलांना मान द्यावाच लागतो. हे सुद्धा तितकंच खरं आहे. तुम्ही जर आजपर्यंत पारायण केलं नसेल तर या षडरात्र उत्सवामध्ये आवर्जून पारायण करा. कारण बघा, आपण सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सांसारिक अडचणी किंवा लग्न जमत नसतील, संतान प्राप्ती सुख नसेल, या सर्वांवर तुम्ही जर बघितलं की या सर्वांसाठी तुम्ही या सेवा करू शकतात. कारण बघा, लग्न जमत नाहीये तर आपण जर दरवर्षी आपल्याकडून खंडेराव महाराजांची सेवा होत नाहीये, तळी भरणं होत नाहीये किंवा त्यांच्या मूळ पीठावर म्हणजे जेजुरीला जाऊन त्यांचा मान सन्मान होत नाहीये, तर तुमच्या घरामध्ये जर कोणतीही सेवा होत नसेल तर या पद्धतीच्या अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच निर्माण होतील.
बघा, ज्या पद्धतीने आईची सेवा आपल्याला कुलदेवतेची सेवा ही आपल्या घरातून कुलस्त्रीने केलेली पाहिजे, अगदी त्याच पद्धतीने कुलदेवाची सेवा सुद्धा आपल्या घरातील मोठ्या पुरुषांनी म्हणजे कर्ता पुरुषांनी केलेली पाहिजे. बऱ्याच घरांमध्ये पुरुष सेवा करत नाही किंवा बऱ्याच घरांमध्ये करतात आणि जॉबमुळे किंवा कामाच्या व्यापामुळे पुरुषांना हे शक्य सुद्धा होत नाही. तर अशा वेळी मग काय करायचं? तर अशा वेळी स्त्रिया सुद्धा ही सेवा करू शकतात. कोणतीही स्त्री, पुरुष, मुलं, मुली ही सेवा कोणीही करू शकते. जी ही सेवा करेल त्यांच्यावर खंडोबा रायांचा म्हणजेच भगवान शंकरांचे आशीर्वाद, कृपा आशीर्वाद मात्र नक्कीच प्राप्त होतो. तर सेवा कशी करावी? सर्वप्रथम मल्हारी सप्तशती ग्रंथ आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात असावा. ज्याप्रमाणे दुर्गा सप्तशती ग्रंथ आपल्याकडे असतोच, अगदी त्याप्रमाणे मल्हारी सप्तशती ग्रंथ असायला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण नित्य सेवेबरोबर आपल्याला रोज 2-2 अध्याय दुर्गा सप्तशती ग्रंथाचे वाचायला सांगितलेले असतात, अगदी त्याचप्रमाणे मल्हारी सप्तशतीचे सुद्धा आपल्याला दररोज 3-3 अध्याय वाचायचे असतात. किंवा दर रविवारी तरी एक पारायण तुम्ही आवर्जून करावं. किंवा दर रविवारी सुद्धा नाही जमलं तर नाही तर या 6 दिवसांमध्ये 6 पारायण सगळ्यांनी आवर्जून करण्याचा प्रयत्न करावा. तर बघा, पारायण करत असताना तुम्हाला दाखवला हाच ग्रंथ तुम्हाला आपल्या जवळच्या सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल. तर बघा, सगळ्यात आधी स्वामी स्तवन तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे. मल्हारी कवच वाचायचं आहे. जेव्हा तुम्ही मल्हारी कवच वाचताना तेव्हा पार्वतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपली सुद्धा तीच प्रश्न आहेत किंवा जे सांगता आहेत भगवान शंकर, याच्यामधून तुम्हाला पूर्ण कथेचा सार मल्हारी कवच मध्येच प्राप्त होतो. का कशासाठी हे पारायण केलं जातं, याची महती काय किंवा महत्व काय. त्याच्यानंतर मल्हारी रुद्र स्तोत्रम तुम्हाला वाचायचं आहे. 1 वेळा मल्हारी अष्टकम वाचायचं आहे आणि मल्हारी मार्तंड जप हे सगळं तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर 14 अध्याय या पुस्तकामध्ये आहे. त्यानंतर 1 ते 14 अध्याय पठण करायचे. नंतर क्षमा प्रार्थना म्हणायची आणि त्यानंतर खंडेराव महाराजांची आरती म्हणावी. बघा, ग्रंथ खूप छान आहे. सर्व अगदी मराठीमध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने दिलेला आहे. तर याच पद्धतीने तुम्हाला दररोज 6 दिवस वाचायचं आहे. म्हणजे असे 6 पारायण तुम्हाला होतील. जास्त वेळ लागत नाही, लवकर लवकर वाचलं जातं आणि प्रत्येक केंद्रामध्ये सुद्धा सामूहिक पद्धतीने ही सेवा होणार आहे. तर या सेवेमध्ये तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त सहभाग घेऊ शकतात. घरामध्ये वाचा किंवा केंद्रामध्ये जा, मात्र सेवा आवर्जून करा. त्या पद्धतीने ही सेवा केली ना तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. ही सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता, अगदी 12 ते 12:30 या वेळेत सुद्धा. तर नियम अटी जास्त नाहीयेत, मात्र 2 ते 3 नियम आहेत. बघा, आपल्याने वर्षभर पारायण किंवा सेवा होत नाही, म्हणून या 6 दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं. या 6 दिवसांमध्ये खंडोबा महाराजांच्या ज्या काही सात्विक लहरी आहेत ना, त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात. कारण हा त्यांचा षडरात्र नवरात्र उत्सव असतो आणि त्या आपल्याकडे आकृष्ट व्हाव्या म्हणून ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करावं. मांसाहार मात्र वर्जच करावा. परान्न हे वर्ज करावं. कारण बघा, या नवरात्री उत्सवामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सेवेतून ही ऊर्जा प्राप्त करून घ्यायची असते. तुम्हाला जमेल त्या पद्धतीने या 6 दिवसांच्या कालावधीमध्ये 1, 3, 6 असे जमेल तेवढे पारायण करा. कारण बघा, वर्षभर आपल्याकडून पारायण होत नाही, पण या चंपाषष्ठीच्या निमित्ताने जर तुम्ही हे पारायण केले ना तर खरंच आपल्या आयुष्यातील संसारिक अडचणी किती प्रमाणात कमी होतील. फक्त विश्वास ठेवून ही सेवा करावी. म्हणून दरवर्षी आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान करणं खूप जास्त गरजेचं आहे. तडी भरणं गरजेचं आहे. नियम पाळावे, कारण नियम सुद्धा खूप जास्त महत्वाचे आहे. परान्न पाळावं, दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही, कारण काहीही सेवा केल्याचा उपयोग होत नाही. ब्रह्मचर्याचं पालन करावं. मांसाहार मात्र वर्ज करावा. तुमच्या घरामध्ये जर खरी घटस्थापना करत नसाल तरी सुद्धा तुम्ही आपल्या देवघरात महादेवाची पिंड असते, देवाचा आपला खंडोबा महाराजांचा टाक असतो, तर तुम्ही सेवा नक्कीच करू शकतात. आपल्याला वाटतं सगळं ठीक चाललंय, पण घरात वादविवाद होतात, मुलांचं वडिलांचं पटत नाही, मुलीचं पटत नाही, लग्न जमत नाही, संतान संबंधित अडचणी असतील किंवा बऱ्याचशा काही अशा गोष्टी आहे माणसाच्या आयुष्यामध्ये का त्या घडतात, पण त्या आपल्याला कळत नाही. तर हे सर्व कुळदेवाच्या अडचणी असतात किंवा कोप असतो. म्हणून या सर्व सेवा तुम्ही करा. तर बघा, आपल्याला सुद्धा माहिती आहे का चटकन पावणारे देव म्हणजे आपले पितृदेव, कुळदेवी आणि आपले गुरु. जर आपण आपल्या बापाची सेवा नाहीच केली किंवा आपल्या बापाची सेवा जर आपण केली तर आपल्या अडचणी का नाही दूर होणार?
नक्कीच आपल्या अडचणी दूर होणार. म्हणून या चंपाषष्ठी निमित्त एक पारायण तुम्ही आवर्जून करा किंवा 6 पारायण तरी करावे, किंवा या पद्धतीने दररोज 3-3 अध्याय पठण जर तुम्ही केले ना, तर निश्चितच तुमचं एक पारायण तरी होतं. नाहीतर 6 पारायण दररोज या पद्धतीने या पद्धतीने या 6 दिवसांच्या कालावधीमध्ये पारायण करायचं. बघा, पारायण करत असताना ज्याप्रमाणे आपण दुर्गा सप्तशतीचं पारायण करतो, अगदी त्याच पद्धतीने एकाच बैठकीमध्ये पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सेवा तितकीच छान आहे, सुंदर आहे, कारण ह्या सेवेने सुद्धा तुमचं ज्या काही गोष्टी आहेत त्या लवकरच फलप्राप्तीला येतील. सगळ्यांना या चंपाषष्ठी निमित्त येत्या 21 तारखेला सेवा करायची आहे. ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तर मी सुद्धा सेवा करणार आहे आणि तुम्ही सुद्धा करा. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद.